पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानावरती प्रतीक आलाय. अक्षयला साथ देण्यासाठी प्रतीक मैदानावरती. दोघांना मात्र इथून इथे बॅटिंग करायची आहे. 4 षटकांचा सामना, द्वितीय फेरीचा हा मुकाबला तुम्ही पाहताय. एका संघाला परास्त केलं आणि त्यानंतर मैदानावरती झुंज चालू झाली आहे. इथे ओरपी चेंडू फटका खेचलाय चांगल्या पद्धतीने, या ठिकाणी टोलावलाय. फिल्डर त्या ठिकाणी कुणीही नाही. खाली क्षेत्र निवडत असताना दे दनादन चौकार. मदतीनं धावफलकावरती 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्याच बॉलवरती विकेट इथे जरूर मिळाली, मात्र त्यानंतरच्या लगेचच 2 बॉलवरती 2 चौकार. इथे लाऊड अपील करतायत. लाऊड अपील पंचांकडे दाद मागतायत. दोन्ही पंच तटस्थ भूमिकेत एकमेकांशी सल्ला मसलत करतील आणि चांगला निर्णय इथून आपल्यापर्यंत पोहोचवतील. मोठी अपील. गोलंदाज अशोक एडे. षटक क्रमांक पहिल्या षटकासाठी त्याला कॅच चेक करायचा आहे. ओके, तिसरे पंच या ठिकाणी आम्हाला जोडले जातील. इथे कॅच झेल व्यवस्थित पकडला आहे की नाही हे चेक करायचंय. इथे सॉफ्ट सिग्नल सर. नॉट आउट. बॅट्समन सेफ. या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्याला मिळाला आहे. अतिशय टाईट कॉल या ठिकाणी.
टॉप ऑर्डरचा फलंदाज प्रतीक मैदानावरती फलंदाजी करतोय. इथे आपण पाहताय तर चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करत असताना सलगच्या 2 बॉलवरती 2 चौकार आणि त्यानंतर या चेंडूवरती तुम्ही पाहाल तर इथे एक संधी निर्माण झाली होती. मात्र इथे आपण पाहताय तर झेल टिपत असताना चेंडू कदाचित खाली जमिनीला स्पर्श झाला. अशा पद्धतीने इथे आपण पाहताय जीवनदान मिळाले प्रतीकला. 2 चौकारांच्या मदतीने तो बॅटिंग करतोय. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा तयार अशोक. इथे आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. निश्चितच आपण पाहाल तर बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. चांगली गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक पहिलं ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. चांगला खेळ मैदानावरती अद्यापपर्यंत पाहायला मिळाला. धावफलकावरती 8 धावा. 2 चौकारांचा अपवाद जर वगळला तर गोलंदाजी अतिशय दर्जेदार पाहायला मिळते. इथे सुद्धा चांगला चेंडू. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट फिरवली. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. षटक क्रमांक 1 ची सांगता झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा स्कोरबोर्डवरती. सिंगल मिळेल. सिंगल एक धावावरती संतुष्ट राहावं लागेल. गोलंदाजी करण्यासाठी चिंटू आला. अक्षयने यावेळेस सिंगल कंप्लीट केली. स्ट्राईक रोटेट करतोय. स्ट्राईक वरती प्रतीक आलाय. प्रतीक नाईक ज्यानं 2 चौकार ठोकलेत. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा तयार. हा चेंडू चांगला जबरदस्त चेंडू समोरच्या दिशेनं पिच केलं आणि थोडंसं राईज होत आतमध्ये आणलंय. अनप्लेएबल डिलिव्हरी. टप्पा खाल्ल्यानंतर सरळ वेगानं आतमध्ये आलाय. कुठल्याही प्रकारे आतापाता नव्हता. विकेट किपरनं चेंडूला स्टॉप केलं. कुठल्याही प्रकारची धाव नाही. ओव्हर नंबर 2 मध्ये चाललेला हा खेळ. अतिशय दर्जेदार तुफान गोलंदाजी. पहिल्या षटकात 2 चौकार आले. त्यांच्या व्यतिरिक्त जर तुम्ही पाहिलं असेल तर अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारे चेंडूवरती फलंदाजाला रडारमध्ये येऊ दिलं नाहीये. फलंदाजाच्या रडारपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. इथे ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. पंचांनी दोनही हात फैलावत असताना चांगलं वाईड बॉल. अवांतरची 1 धाव धावफलकावरती जोडतायत. स्कोरबोर्ड 1 गडी बाद 10 धावा. चांगलं क्रिकेट. धावा एका बाजूने येत आहेत. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर नक्कीच रोखण्याचा प्रयत्न करतायत. जबरदस्त मॅच. एक एक संघाला परास्त केलं. ओपन ग्रामीणचा क्रिकेटचा थरार या ठिकाणी आज आपण अनुभवताय. पहिल्याच रात्रीमध्ये दर्जेदार मॅचेस तुम्हाला पाहायला मिळाल्या आणि या अनुषंगाने चाललेला हा सुद्धा एक सामना. प्रत्येक सामना महत्त्वाचा. डू ऑर डाय. नॉकआउट स्टेजमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा. एक सामना जरी तुम्ही हारलात तर पुन्हा एकदा तुमचा परतीचा प्रवास तुम्हाला करावा लागतो. या अनुषंगाने प्रत्येक सामन्याचं अनन्यसाधारण महत्त्व असतं. इथे स्ट्राईक वरती अक्षय एका धावेवरती तो खेळतोय. स्कोरबोर्ड वरती नेल्सन फिगर 1 गडी बाद 11 धावा. इथे हा चेंडू पहा सरळ जातो विकेट किपरच्या हातात. चांगली दर्जेदार गोलंदाजी.
इथे पहा ऑन साइडला लॉंग ऑनला खेळतायत. फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला पकडण्यात यशस्वी ठरलाय. चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. एक सिंगल मिळेल. सिंगल एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे हलताना तुम्हाला इथे पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2 दुसरा षटका चिंटू या ठिकाणी. इथे ओव्हर पिच फटका खेचलाय ऑन साइडला. वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी पकडतोय. चांगल्या पद्धतीने इथे चाललेलं क्रिकेट. जिथे मोठा फटका मारण्याची संधी मिळत नाही त्यावेळेला सिंगल डबल वरती या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करत असताना इथे पाहायला मिळत आहेत. एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असताना सिंगल डबल वरती इथे धावा जमवत आहेत. षटक क्रमांक दुसरं जे मार्गस्थ होतं ते इथे संपन्न झालं. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड वरती आहेत 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक गड्याच्या मोबदल्यात या 14 धावा इथे धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक. चांगली मॅच. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो संघ 2 हात करेल. आई गावदेवी आसनगाव या संघाच्या विरोधात. आई गावदेवी आसनगाव संघानं सुद्धा आजचा संध्याकाळपासूनचा कार्यक्रम निश्चितच जबरदस्त साजरा केला. जबरदस्त सामना ते खेळले. पहिल्या सामन्यामध्ये विकी स्पोर्ट्स कोक्से सारखा मातब्बर संघ त्यांनी परास्त केला. इथे या चेंडूवरती खेळलाय फटका. मिड विकेट वरती फिल्डर त्या ठिकाणी आहे. झेल टिपत असताना चूक केली आणि या चुकीचं रूपांतर तुम्ही पाहताय. सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. चांगली बॅटिंग इथे तो पेश करतोय. अद्यापपर्यंत तो शांत राहिला होता. संयमी खेळत होता. मात्र या बॉलवरती आक्रमक प्रहार. इथे समोरच्या दिशेला स्टेट डाऊन द ग्राउंड. फटका दमदार. फिल्डर वेगाने चेंडूवरती येतोय. जबरदस्त फिल्डिंग चिंटूच्या माध्यमातून. अगदी वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती आलाय. पकडलं एका टप्प्यावरती. वेगानं थ्रो सुद्धा केलाय. फक्त इथे आपण पाहताय तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या. संघासाठी 2 धावा वाचवल्या. अतिशय दर्जेदार फिल्डिंग. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. या चेंडूवरती पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेनं फटका खेचतायत. सीमारेषेच्या जवळ सुंदर फिल्डिंग. चांगली साथ फिल्डरची मिळतीये. गोलंदाज गोलंदाजी करतायत. त्यांना फिल्डरची साथ मिळतीये. स्कोरबोर्ड वरती 21 धावा. ओव्हर नंबर 3 तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना तुम्ही पाहताय. फैम गोलंदाजी करतोय. तिसऱ्या षटकासाठी त्याला पाचारित केलं. या षटकाचं विश्लेषण तुम्ही पाहताय. चौकार, दुहेरी धाव, सिंगल. उर्वरित 3 बॉलवरती कशा पद्धतीनं आक्रमण असेल. प्रतीक नाईक ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर सरकून मारण्याचा प्रयत्न होता. मात्र विकेटच्या मागे चेंडूला अडवत असताना थोडी चूक केली. बाईच्या स्वरूपात एक सिंगल मिळेल. सिंगल एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे जातंय. ते 1 धावेच्या मदतीनं 22 या आकड्यावरती 22. 1 बाद 22 धावा. या षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत आणि 22 धावा धावफलकावरती. मिनिश 11 जय बजरंग कारिवली हा संघ मैदानावरती खेळतोय. अर्थातच दिनेश दादा पाटील यांनी प्रस्तुत केलेली ही टीम. इथे ऑन साइडला पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. थ्रो आला होता मात्र इथे कलेक्शन चुकलं आणि नक्कीच इथे दुसरी धाव कंप्लीट झाली. विकेट धोक्यात होती. स्ट्राइक वरती खेळत असताना अक्षय वैयक्तिक 11 वरती बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूने आपण पाहताय बॅटिंग करत असताना प्रतीक तो सुद्धा 11 वरती. दोघांच्या माध्यमातून एक चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप रचतायत. एकंदरीत 24 धावा धावफलकावर. 24 धावा.
4 षटकांचा सामना, तिसरं षटक, षटकातला हा लास्ट बॉल या ठिकाणी फहीम, ज्याचा शेवटचा बॉल या षटकातील अजून इथून शिल्लक असेल. उर्वरित पुढचं एक षटक कंप्लीट बाकी आहे. एकंदरीत 4 षटकांचा सामना, द्वितीय फेरीची मॅच. इथे स्विचिट अटेम्प्ट सक्सेसफुल करत असताना जबरदस्त फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सरळ चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावा. मिनिश 11 जय बजरंग कारिवली आणि त्यांच्या विरोधात भूमी 11 मांडा असा हा सामना. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 3 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 28 धावा इथे पाहायला मिळत आहेत. शेवटच्या एका षटकाचा खेळ इथून शिल्लक. 6 बॉल, किती धावा जमवल्या जातील हे पाहायचंय. धावफलकावरती 28-28. जबरदस्त ही क्रिकेटची मेजवानी तुम्ही पाहताय. अर्थातच मध्यरात्र उलटून गेली तरी सुद्धा क्रिकेटचा माहोल मैदानावरती चारी बाजूला अजूनही जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे प्रेक्षक राजा पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं क्रिकेट या ठिकाणी पेश केलं जाते. ओपन ग्रामीणचा थरार. उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला किनवली परिसरातील भरपूर मातब्बर संघ खेळताना पाहायला मिळतील. एकाहून एक चांगल्या दर्जाच्या टीम्स आणि एकाहून एक चांगल्या दर्जाचे प्लेयर्स तुम्हाला मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. इथे आडव्या बॅटचा दे धमाका, जबरदस्त प्रहार, चेंडू झालाय सीमा पार, प्रतीक नाईकचा वार, आलाय षटकार. षटकाराच्या मदतीने इथे स्कोरबोर्ड पुढे सरकलं ते एकंदरीत पाहायला मिळेल. तब्बल 34 वरती 34 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाची सुरुवात जर आपण पाहिली तर षटकारानं केली आहे. ओमकारचं स्वागत 6 धावांनी. पहिल्याच बॉलवरती जबरदस्त प्रहार केलाय. बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती फलंदाज खेळतोय प्रतीक नाईक, ज्यानं ठोकलेला हा षटकार. सेट फलंदाज आणि आता मात्र आक्रमक प्रहार तो करतोय. यापूर्वी आपण पाहिलं तर थोडासा शांत संयमी पाहायला मिळत होता. 11-10 बॉलमध्ये 12 वरती खेळत होता आणि लगेचच इथं ठोकलेला षटकार गती प्राप्त केली आहे. धावफलकाला मोठी गती इथून देण्याचं काम तो करतोय. स्कोरबोर्ड 34 वरती जाऊन पोहोचलं. उर्वरित 5 बॉल इथून अजून शिल्लक आहेत. या 5 बॉलवरती कशा पद्धतीने आक्रमक हल्ले होतील, 5 चेंडूंवरती किती जास्तीत जास्त धावा बनवल्या जातील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर अगदी सुरुवातीला झटका मिळाला होता आणि त्यानंतर झालेली पार्टनरशिप भागीदारी या ठिकाणी रचली आहे. ओमकार यावेळेस हा चेंडू पहा, पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. 30 यार्ड मध्ये पकडलं, डायरेक्ट फेकले सुद्धा. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, मात्र सिंगल एक धाव कंप्लीट केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल ते 35 वरती 35. जबरदस्त इथे आपण पाहताय तर ही संपूर्ण खेळी
यापूर्वी आपण पाहिलं असेल नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा आणि मिनिश 11 जय बजरंग कारिवली या दोन संघांच्या दरम्यान मॅच झाली. 45 धाबा बनवल्या होत्या आणि निश्चितच चेस करत असताना चौदरपाडा संघाची दमछाक झाली आणि हा सामना या ठिकाणी कारिवली संघाने जिंकला. त्यानंतर भूमी 11 मांडा या संघाशी गाठ पडली आहे. 4 षटकांचा सामना दुसऱ्या फेरीचा. एक एक संघाला नमवल्यानंतर एकमेकांच्या विरोधात दंड थोपटता असताना इथे फटका चांगला जागेवरनं खडे खडे स्टँड अँड देन डिस्पॅच फटका दर्जेदार मिळाल्या धावा 6 षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावफलक 41 वरती जाऊन पोहोचले. निश्चितच स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणारा खेळाडू अक्षय. सुरुवातीला थोडेसे शांत राहिले. गोलंदाजी चांगली होत होती तोपर्यंत चेंडूचा अंदाज घेत असताना सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट केलं. मॅच बनवली, धावा सजवल्या. त्यानंतर फलंदाज ज्या वेळेला संधी मिळतीये तेव्हा आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रतीकनं ठोकलेला षटकार, त्यानंतर अक्षयच्या बॅटमधनं आलेल्या 6 धावा. मोमेंटम शिफ्ट झालंय. इथे आपण पाहताय तर बॅटिंग करणाऱ्या कारिवली टीमच्या बाजूनं फटका इथे सुद्धा चांगला आहे. खाली क्षेत्र निवडत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलाय, आलाय चौकार. पंचेचाळीस वर जाऊन पोहोचलो. 45 लास्ट ओव्हर आणि या शेवटच्या षटकाचा शेवटचा बॉल. अंतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. 45 धावा धावफलकावर लागल्यात. चांगली बॅटिंग अक्षय पाटीलच्या माध्यमातून. 25 वरती वैयक्तिक खेळतोय. इथे आडव्या बॅटनं खेळतायत. निश्चितच व्यवस्थित बॅटवरती आला नाही. चेंडू जातोय सीमारेषेच्या तिथनं. फिल्डर येईल, पकडेल, फेकेल. त्यावेळेस संधी मिळाली 2 धावा घेण्याची आणि या 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी संपलाय. 4 षटकांची सांगता आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती 47 धावा. 48चा तगडा लक्षाचा पाठलाग इथून करावा लागेल. बनवाव्या लागतील 48. जाईल मैदानावरती चेस केला जातील का? 12.00 ची सरासरी राखावी लागले. बनवाव्या लागतील 24 बॉल आणि 48 धावा मैदानावरती बनवल्या जातील का? बॅटिंग करत असताना भूमी 11 मांडा हा संघ मैदानावरती उतरेल. 24 बॉल आणि 48चा पाठलाग या ठिकाणी सुरू होतोय. समालोचन कक्षामध्ये समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन आपण करूयात आणि ऐकूयात निखिलजी ठोंबरे सर आपल्यासोबत. धन्यवाद.
धन्यवाद. हॅलो. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मोहित. पहिलाच बॉल अडव्या बॅटनं चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर मिळताना आपल्याला पाहायला मिळतील. भूमी 11 मांडा संघाचा अकाउंट ओपन. 2 धावा धावपलकावर. कारिवली विपक्ष इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. भूमी 11 मांडा. नौशाद आणि अशोक एडेचा खेळ फार महत्वाचा राहील. दोन धावा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. विकेट. फलंदाज बाद. मोहितला मिळते सफलता. नौशादचा खेळ समाप्त. चला चेंडू थोडस फास्ट. 2 या धावसंख्येवर पहिला धक्का. रोहित शर्मा स्टँड पशी जी 4 व्हीलर आहे त्यांना विनंती लाईट ऑफ करा. रोहित शर्मा स्टँड. गोलंदाज आता तयार होतील. मोहित चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. मोहितने इम्प्रेस केले. पहिली विकेट मिळाली. बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिंटू. अशोक एडे त्याचबरोबर महत्वाचा खेळ राहील चिंटूचा. थँक्यू दीपक. गोलंदाज तयार आहेत. ओ व्हाट अ शॉट. अप्रतिम. डीप एक्स्ट्रा कव्हरला टिपिकल चिंटू स्ट्रोक. चौकार. विनंती आहे शेकोटी ज्यांनी पेटवली ती लगेचच विझवा. कारण त्याचा धूर आतमध्ये येऊ शकतो आणि त्याचा त्रास लाईटला देखील होईल आणि खेळाडूंना देखील होईल. की विनंती. मला वाटतं आसनगावची टीम थोडस सहकार्य करा. धापलकावर धावसंख्या 6. गोलंदाज तयार आहेत. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल या बॉलवर. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती आता 7 या धावसंख्येवर. लक्ष मोठं. 48 धावांचा पाठलाग भूमी 11 मांडा या टीमला करायचं. त्या संघामध्ये देखील भरपूर चांगले खेळाडू आहेत. मजा येईल या मॅचला. दुसऱ्या बाजूला या अगोदरच्या मॅच मध्ये टीम कारिवलीची गोलंदाजी भरपूर चांगली राहिली. मोहित समोर अशोक एडे. दिंडा. ओ चांगला बॉल. ड्रीम डिलिव्हरी. फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला आणि एकच जल्लोष सध्याच्या घडीला कारिवलीकर करत असताना त्यांचे समर्थक खुश आहेत. विकेट. फलंदाज बाद. विकेट. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आता. संकेत. ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल. अशोक शून्यावरती बाद. अप्रतिम बॉल. मोहित याचा पाहायला मिळालं. 7 या धावसंख्येवर धक्का. 19 बॉल आणि 41चं समीकरण.
कशी होईल कामगिरी ते पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला मोहितला पाहतोय. शेवटचा बॉल या षटकातील. स्ट्रायकर इनवर बॅटर ओमकार. 41 धावा अजूनही पाठला करायचा 19 बॉल मध्ये. ओ व्हाट अ शॉट. आल्या आल्या जबरदस्त षटकाराने सुरुवात केली आहे बॅटर ओमकारने. 6 धावा शेवटचे बॉल आता मैदानामध्ये शिल्लक आहेत. ते 18 बनवायच्यात 35. 18-35 हे समीकरण. संधी डीजे देवाला. ऍक्शन रिप्ले. प्रतीक आलेत आता षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी. 13 धावा धावपलकावर आहेत. पहिल्या षटकामध्ये मोहितच्या विरोधामध्ये आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. एक चांगला फटका ओमकारच्या पाड्यामधून. जी आवश्यकता होती तो षटकार त्याने खेळला. तर चिंटूच्या खांद्यावर देखील खूप मोठी जिम्मेदारी असेल. 18 बॉल 35चं समीकरण. मॅच बनली आहे पहिल्या षटकात. 2 विकेट जरूर आल्या परंतु 13 धावा देखील मोहितने खर्च केल्यात. यामध्ये एक षटकार एक चौकार. प्रतीक गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल बॅक टू बॉलर. फटका दमदार आहे चिंटूच्या बॅटमधून. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. वेल बॅट. चांगला फटका. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल आता 15 या धावफलकावर. 48चं लक्ष आहे. 17 बॉल आणि 33 धावा. चिंटू आणि त्यांच्या जोडीला ओमकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. भूमी 11 मांडा. जगन्नाथ पाटील पुरस्कृत हा संघ मैदानाच्या आत. दुसऱ्या बाजूला कारिवली टीम पाहतोय आपण इन ऍक्शन मध्ये. प्रतीकचा बॉल. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. चिंटूच्या बॅटमधून एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतील. 2 धावा. चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला चिंटू यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 17 या धावफलकावर. 31 धावांचं अजूनही लक्ष्य. 16 बॉल आणि 31 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला बॉल अडव्या बॅटनं चांगला फटका खेळला. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल या बॉलवर जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 18. 2 वाजून सध्याच्या घडीला 20 मिनिटं झालेत तरी देखील 200 ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आपल्या बरोबर जोडलेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे भगवा चषकामध्ये. 18 धावा धावपलकावर. हे षटक फार निर्णायक राहील. प्रतीकचं आतापर्यंत प्रतीकने खर्च केला धावा 5. स्ट्रायकर एनवर. बॅटर सध्याच्या घडीला ओमकार ज्यांचा स्ट्राईक रेट 600चा. पहिल्याच बॉलवर त्यांनी षटकार खेळला होता. इथे देखील बिग हिट. चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकाला देखील भरपूर मोठी चेस होती परंतु क्षेत्ररक्षण आपलातून करते कारिवली टीम. 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल आता 20 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2. 14 बॉल 28 ची आवश्यकता. 14-28 हे समीकरण. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला तयार. गोलंदाज तयार आहेत. प्रतीक समोर ओमकार. इथे टाकलेला बॉल बॅक टू बॉलर. चांगला फटका जो मात्र सजवलाय. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. 1 धाव. या बॉलवर 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 21.
13 बॉल 27 हे समीकरण. चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला राहिल्या मैदानाच्या चिंटू आणि ओमकार या दोन खेळाडूंच्या माध्यमातून. चिंटूची इनिंग फार महत्वाची राहिली मॅचमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये लगेचच परिवर्तन केलं, कारण या अगोदरच्या मॅचमध्ये 2 अप्रतिम सिक्सर चिंटूने खेळले होते. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होत असताना या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय, त्याच प्रकारची गोलंदाजी होईल का ते पाहायचंय. फुलटॉस, चांगला फटका जाईल सीमारेषेच्या बाहेर. चिंटूच्या पॅटमधून लाजबाब स्ट्रोक, 4 रन. पुकार आलाय, पण याच गोष्टीचा उल्लेख केला होता. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळाले आणि फुलटॉस बॉल गोलंदाजाच्या माध्यमातून खराब चेंडू प्रतीकसम त्यावर खेळलेला हा चौकार. 25 झालेले आहेत. 12 बॉल शिल्लक, 23 ची आवश्यकता. 12 बॉल 23 धावा. आसनगावच्या विरोधामध्ये कोण खेळत ते आपल्याला पाहायचं. अक्षय यांना आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. 12 बॉल 23 चं समीकरण. आसनगावच्या विरोधामध्ये कोण खेळते ते आपल्याला सांगून जातील. 12 बॉल 23. भूमी 11 मांडा त्यांच्या विरुद्धामध्ये खेळत असताना टीम कारिवली. 2 दिग्गज एकमेकांच्या विरोधामध्ये. चांगली बॅटिंग राहिली आहे चिंटू आणि त्यांच्या जोडीला असणारे ओमकार यांच्या माध्यमातून. तीन बॉल फेस केलेत ओमकारने, धावा बनवल्यात 9. चिंटूने 6 बॉल फेस केले, 14 बनवल्यात. बॉल द्या मैदानाच्या आत. 12 बॉल 23 हे समीकरण. मैदानाच्या आतमध्ये काही कानमंत्र देण्यासाठी गेलेले आहेत अशोक एडे दिंडा. बॉल शोधूनच आणलेला, खास करून मांडाची ताकद राहिली. ज्या ज्या वेळेस खेळण्यासाठी टीम येत असते त्या त्या वेळेस समर्थक देखील मोठ्या प्रमाणात असतात. 12 बॉल 23 हे समीकरण. अक्षय आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकर इनवर फलंदाज ओमकार, नॉन स्ट्रायकर इनवर चिंटू. 12 बॉल 23 धावा. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला त्या डिफेंड देखील करायच्यात कारिवलीला. काय घडतंय ते पाहायचंय आपल्याला. महत्वाची लढत. अक्षय गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. स्ट्राईक रेट दोन्ही खेळाडूंचा हेवी. ओमकार खेळतोय 300च्या स्ट्राईक रेटने. दुसऱ्या बाजूला चिंटू खेळतोय 233च्या स्ट्राईक रेटने. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट आल्यानंतर पुनरागमन करत असताना टीम पाहायला मिळाली. अक्षय गोलंदाजी ट्रॅकवर तयार. स्ट्रायकर इनवर, बॅटर ओमकार. 12 बॉल आणि 23 धावा हे लक्ष्य. पहिलाच बॉल, बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल, फिल्डर टेकन अ व्हेरी गुड कॅच. चांगला झेल पकडला, फलंदाज बाद. मध्ये फहीम. चला फहीम थोडंसं फास्ट. 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉलमध्ये 23 ची आवश्यकता. अक्षय आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्याच बॉलवर विकेट त्यांनी मिळवली. चिंटू नाराज आहेत ओमकारवर. चांगल्या टचमध्ये पाहायला मिळाले होते ओमकार. मोठा फटका खेळण्याचा मोह ते आवरू शकले नाही आणि तिथे क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. चांगला झेल त्यांनी टिपला. 11 बॉल 23 धाव्यांचं समीकरण. 11 बॉल आणि 23 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलंय. फहीम आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आत. 11-23. बॅकफुटला गेले. फटका चांगला आहे फहीमच्या बॅटमधून. चेंडू सीमा रेषेच्या जवळपास. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु पाहता पाहता 3 धावा इथे कंप्लीट.
वेल रनिंग गेट इन द विकेट. 3 धावा येतील. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 28 धावा. 10 बॉल आणि 20 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी भूमी 11 मांडाला. तिसऱ्या सामन्यामध्ये प्रवेश कोण मिळवतं ते आपल्याला पाहायचं. आसनगाव वाट पाहते त्यांच्या विरोधामध्ये कोण येतं. जबरदस्त कामगिरी राहिली आसनगाव टीमची. पहिल्या 2 मॅचमध्ये विजय त्यांनी नोंदवलेत. दुसऱ्या बाजूला हे बॅटल चांगलंच रंगताना पाहायला मिळतं. 10 बॉल 20 चं समीकरण. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय. स्ट्रायकर इनवर सध्याच्या घडीला चिंटू यांना आपण पाहतायत. 10 बॉल 20. इथे बॅट चेंज. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू जाईल आता सीमारेषेच्या बाहेर. येतोय चिंटूच्या पाठमधून हा चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील वाढेल. बॉल मैदानाच्या आतमध्ये पोहोचवणं देखील तितकंच गरजेचं राहील. आयोजक कमिटीतील मेंबर थोडंसं लक्ष द्या. चौकार आलाय. नवीन बॉल टाका तोपर्यंत मैदानाच्या आत. चला आयोजक कमिटीतील एखादा मेंबर तिथे जा लवकरात लवकर. 9 बॉल आणि 16. खेळाडूवृत्ती दाखवणं देखील तितकंच गरजेचं राहील. बॉल मैदानाच्या आतमध्ये येणं देखील गरजेचं राहील. एक चौकार आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतायत. या चौकाराच्या मदतीने 32 9 बॉल शिल्लक आहेत. 16 ची आवश्यकता. चला एक बॉल द्या मैदानाच्या आत ताबडतोब. 9 बॉल 16 चं समीकरण. चांगली फलंदाजी सध्याच्या घडीला चिंटूची चालू आहे. आणि पहा बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. गावासाठी काही करू शकतील हे समर्थक आहेत मांडाचे. त्यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 11 खेळाडू खेळत आहेत परंतु जे समर्थक देखील आलेत स्पेशली डगआउट मधून तिथपर्यंत बॉल आणण्यासाठी गेलेत त्यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे या क्रीडा स्पर्धेमध्ये. 9 बॉल 16 चं समीकरण. धाबत पळत 9 बॉल 16 हे समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत सध्याच्या घडीला. अक्षयचा बॉल अडव्या बॅटनं. चिंटूच्या बॅटमधून फटका चांगला. एक सिंगल या बॉलवरील. ओ क्षेत्ररक्षण खराब. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा येतील या बॉलवर. प्रत्येक बॉलवर धाव येते. सिंगल डबल ट्रिपल चौकार सध्याच्या घडीला खेळत असताना भूमी 11 मांडा. 8 बॉल आणि 14 धावा हे समीकरण. 8 बॉल 14. अक्षयचे 2 बॉल इम्पॉर्टंट राहतील. चिंटू कशा प्रकारे कामगिरी करतो ते पाहायचं आपल्याला. 8 बॉल आणि 14. गोलंदाज तयार आहेत. अक्षय. स्ट्रायकर इनवर बॅटर चिंटू. बिग हिट. उंच फटकाय. चेंडू हवेत. व्हाट अ कॉट. जबरदस्त झेल पाहायला मिळाला. चिंटूचा खेळ समाप्त. बिग विकेट डाऊन. व्हाट अ कॉट. प्रतीक नाईकचा जबरदस्त झेल. फलंदाज बाद. मैदानाच्या आत. गोलंदाज तयार आहेत आता. गोलंदाजी ट्रॅकवर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश.
7 बॉल 14चं समीकरण. हा चेंडू निर्णायक राहील या मॅच मध्ये. सात बॉल 14. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचंय. महत्वाचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अक्षय तयार आहेत. जयेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. 7-14 आणि ते पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली अक्षयला. जयेश येथील माघारी विकेट. प्रेक्षक वर्गाला क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना सहा बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये 14. फैम ऑन स्ट्राईक. जे काय करायचे ते आता फैमला आणि निखिलला करावं लागेल. दुसऱ्या बाजूला जतीन पाटील आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. 6 बॉल 14चं समीकरण. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल वेगात टाकलाय जतीनने. वेग आणि नियंत्रण या दोन्ही गोष्टीचा मिलाप सध्याच्या घडीला होतोय जतीन कडून. चांगला चेंडू. 5 बॉल शिल्लक आहेत. यंगस्टर आहेत जतीन परंतु गोलंदाजी अफलातून करतायत. पहिला चेंडू डॉट. 5 बॉल 14चं समीकरण. फैम ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 4 बॉल शिल्लक. 4 बॉल मध्ये 13 हे समीकरण. निखिलच्या बॅट मधून येतील का मोठे फटके ते आपल्याला पाहायचं की दुसऱ्या बाजूला जतीन पाटील धावा डिफेंड करतायत ते देखील आपल्याला पाहायचं. 4 बॉल 13चं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतायत सध्याच्या घडीला जतीनला. स्ट्रायकर इनवर सध्याच्या घडीला निखिल. 4 बॉल 13. इथे टाकलेला बॉल निखिलच्या बॅट मधून फटका लाजबाब परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट टीम कारिवली. एकच धावेल या बॉलवर. शेवटचे बॉल शिल्लक 3 बनवायच्यात 12 धावा. 3 बॉल आणि 12 धावांचं समीकरण. मोठे फटके खेळले जातील का ते आपल्याला पाहायचं. 3 बॉल आणि 12 हे समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जतीन. स्ट्रायकर इनवर फैम. फैमच्या बॅटमधून षटकाराची अपेक्षा. भूमी 11 मांडाला विकेट केलाय आणि आलाय मोठा प्रहार. सिक्सर षटकार. कित्येक वेळा हे फैमने कारनामे केलेले आहेत षटकार खेळण्याचे. त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. शेवटचे 2 बॉल विजयासाठी 6 धावेची आवश्यकता. 2 बॉल आणि 6 धावा. फैम सध्याच्या घडीला पाहतोय आपण स्ट्रायकर इनवर. कित्येक क्रीडा स्पर्धा त्याने भूमी 11 मांडाला अशा फटक्याने जिंकून दिलेल्या आहेत. आज देखील जिंकून देणार की दुसऱ्या बाजूला जतीन पाटील त्याला रोखून ठेवतं ते पाहायचं. कारिवलीचा प्रत्येक सामनाच रंगतदार झाला. 2 बॉल 6ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. कोण जिंकणार हा सामना ते आपल्याला पाहायचंय. 2 बॉल 6ची आवश्यकता. ऑल मॅच लढतायत मैदानाच्या भूमी 11 मांडा. 2 बॉल 6ची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. स्ट्रॉंग झोन जर पाहिला आपण फैमचा स्ट्रेट ड्राईव्ह भरपूर चांगले तो खेळत असतो. 2 बॉल 6ची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहे जतीन. स्ट्रायकर इनवर फैमला आपण पाहतो.
कामगिरी कशी होते ते पाहायचं आपल्याला. 2 बॉल 6चा सामना. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल वेल लेफ्ट सोडून दिला आणि पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईट बॉल. शेवटचे बॉल आता मैदानामध्ये शिल्लक आहेत. 2 बनवायच्या धावा 5. दबाव स्पष्ट जाणवतोय जतीन पाटीलवर, परंतु हे 2 बॉल चांगले टाकले तर जतीन पाटीलचं देखील आज नाव होईल. चांगली गोलंदाजीसाठी तो जाणला जातो कारिवली टीमसाठी. दुसऱ्या बाजूला फहीम द फिनिशर, त्याची भूमिका कशी राहते. 2 बॉल 5चं समीकरण. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. गोलंदाज तयार आहेत. जतीन स्ट्रायकर इनवर फहीम. इथे टाकलेला चेंडू सुंदर असा पाहायला मिळतोय. चेंडू आलाय डॉट. कंपल्सरी चेस असल्यामुळे हा षटकार खेळावाच लागेल फहीमला. 1 बॉल 5 धावा. कित्येक क्रीडा स्पर्धा फहीमने देखील जिंकून दिलेल्या आहेत भूमी 11 मांडाला. तर दुसऱ्या बाजूला जतीन पाटीलचं कमबॅक आपण पाहिलं. 1 बॉल 5ची आवश्यकता. कंपल्सरी षटकार या बॉलवर खेळावं लागेल विजय होण्यासाठी फहीमला. तो षटकार येईल का. 1 बॉल 5चं समीकरण. जल्लोष कोण साजरा करतंय ते पाहायचं. हा चेंडू सांगून जाईल. 1 बॉल 5 धावा. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. जतीन तयार आहेत. स्ट्रायकर इनवर फहीम. 1 बॉल 5ची आवश्यकता. चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करत असताना टीम कारिवली अभिनंदन. वेल बोल्ड जतीन पाटील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली जतीन पाटील कडून. या सामन्यामध्ये कारिवली संघ विजय होतोय. चला टॉस रेडिंग. कारिवली त्यांच्या विपक्ष इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आसनगाव. तीन षटकांची लढत असेल. दोन्ही टीम या सूचनेकडे लक्ष द्या. टॉस करतोय. चला कॅप्टन चला. 3 ओव्हर मॅच. टॉस. एका बाजूला टेल एका बाजूला हेड केला जातोय टॉस. दोघेही हेड बोलले. थांबा 1 मिनिट. कोण कॉल करेल. तुमच्या याच्यावर. दोन्ही टीम 4 षटकांचा सामना आहे. टॉस. हेड असा कॉल आणि आता आलाय हेड. टॉस जिंकलाय सचिन सर. 2 मिनिटं थांबा. टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल समोर कारिवली टीम. सर आम्ही पहिले फलंदाजी करणार आहोत. फलंदाजी करण्याचा निर्णय. ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला कारिवलीला खूप साऱ्या शुभेच्छा. वेळ कमी आपल्याकडे. 4 षटकांची लढत असेल याची मात्र नोंद घ्या. चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचं टीम कारिवली आणि सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. दर्शन 11 आई गावदेवी स्पोर्ट क्लब आसनगाव. 4 षटकांची लढत असेल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स.